नवोदय फॉर्म कसा भरावा 2025साठी या ठिकाणी बघूयात आपण सर्व नवीन बदलासहित काय काय नवीन बदल झाले ते या ठिकाणी आपण बघूयात। सर्वात प्रथम आपल्याला जी टॅब दिसते सुरुवातीला त्या ठिकाणी आपल्याला राज्य निवडायचं आहे, त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका निवडायचा आहे। तालुका झाल्यानंतर ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहे ती शाळा निवडायची आहे। या ठिकाणी आपण तालुका जालना टाकला। त्यानंतर शाळेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे पालकांचा। जन्मतारीख आपोआप येणार। आईचे नाव टाकायचं आहे कंपल्सरी। विद्यार्थ्याचं आधार कार्ड जर अपडेट नसेल तर वडिलाचं नाव येणार नाही किंवा काही तसे अपडेट असतील त्यांचे ते करून घ्यावेत। राष्ट्रीयता इंडियन आपोआप येईल। लिंग, त्यानंतर विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे ते आपल्याला टाकायचं आहे। या ठिकाणी कॅटेगरी 4 आहेत, जनरल, SC ST OBC। पत्ता आपोआप येणार। या ठिकाणी आता परीक्षेचं माध्यम निवडायचं आहे, म्हणजे कोणत्या लँग्वेजमध्ये परीक्षा द्यायची आहे। त्या ठिकाणी मराठी आपण केलेलं आहे। कोणतीही परीक्षेचं माध्यम आपण निवडू शकतो। या ठिकाणी अपंगत्वाचे प्रकार दिलेले आहेत, 3च दिलेले आहेत, ऑर्थोपेडिक, व्हिज्युअल आणि हिअरिंग, अस्थिव्यंग, दृष्टिदोष आणि कर्णदोष। त्यानंतर धर्म टाकायचा आहे। आधार कार्ड आपोआप येणार। परमनंट एज्युकेशन नंबर आणि अपार ID टाकायची आवश्यकता नाही आहे। आईवडिलांचं वार्षिक उत्पन्न टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी 3 वर्षाची माहिती आपल्याला भरायची आहे, 3री, 4थी आणि 5वी। 3रीमध्ये कोणत्या राज्यात होता, कोणत्या जिल्ह्यात होता, कोणत्या तालुक्यात होता ते टाकायचं आहे। त्यानंतर गावाचं नाव, शाळेचं नाव सुद्धा टाकायचं आहे। खाली मान्यताप्राप्त शाळा आहे किंवा नाही हे आपल्याला टाकायचं आहे, रिकॉग्नाइज म्हणून त्या ठिकाणी ते येईल। विद्यार्थी जर ग्रामीण भागात असेल तर रूरल टाकायचं आहे, शहरी भागात असेल तर अर्बन टाकायचं आहे। 2023 एप्रिल महिन्यात विद्यार्थी 3रीला होता। 3रीमध्ये पासिंग आउट 2024ला झाला तर ते आपोआप माहिती येईल। त्यानंतर आपण जी माहिती सुरुवातीला भरली फॉर्म सुरू व्हायच्या अगोदर ती या ठिकाणी परत येणार आहे। आता या ठिकाणी विद्यार्थ्यांचा फोटो अपलोड करायचा आहे। फोटोची साईज 10 KB ते 100 KB यामध्ये पाहिजे। जर फोटोची साईज जास्त असेल तर कोणाला व्हॉट्सअपवर तो फोटो पाठवायचा आणि तोच फोटो परत मागून घ्यायचा। त्याची साईज आपोआप कमी झालेली दिसेल आपल्याला, तो अपलोड होऊ शकतो। त्यानंतर विद्यार्थ्याची सही अपलोड करायची आहे आणि यावेळेस नवीन माहिती आहे किंवा विद्यार्थ्यांच्या आईवडिलांपैकी एकांचा साईन आपल्याला अपलोड करायचा आहे, आईवडिलांची साईन, सही। त्यानंतर हा एक मोठा चेंज या ठिकाणी झालेला आहे की कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। त्यामुळं विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट लवकरात लवकर काढून घ्यावे।